राज्यामध्ये शासकीय रुग्णालयात मृत्यूंचं वाढतं प्रमाण पाहायला मिळतंय। नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय आणि या घटनेची शासनाने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे। याची आरोग्य संचालकांकडून चौकशी केली जाते। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात सुद्धा 2 दिवसात 18 रुग्णांचा मृत्यू झालाय। यामध्ये 2 नवजात शिशूंचा देखील समावेश आहे। त्यामुळे शासकीय रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूंना जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होतोय। 13 ऑगस्टला कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांअभावी 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता। 18 पैकी काही रुग्ण हे अत्यवस्थ होते। नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात आणखी 7 जणांचा मृत्यू झालाय। या 7 मृतांमध्ये 4 बालकांचा समावेश आहे। 2 दिवसात या रुग्णालयात 31 जणांचा मृत्यू झालाय। सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे। आरोग्य संचालक या सगळ्या प्रकाराची चौकशी करतायत। रुग्णालयात रुग्णांची नीट काळजी घेतली जात नसून सिटी स्कॅनसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवलं जातं। तसंच औषधं सुद्धा बाहेरनं आणावी लागत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केलाय। या घटनेची चौकशी करणारी समिती नांदेडच्या रुग्णालयात दाखल झालेली आहे। डॉक्टरांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीकडून रुग्णालयात पाहणी सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयातली डॉक्टरांची ही समिती आहे। नांदेडमधल्या रुग्णांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। या संदर्भात तत्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। घटनास्थळी आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन घटनास्थळी जाऊन चौकशी करणार आहेत। नांदेडच्या या घटनेची मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। या सगळ्या प्रकारानंतर आधीच आपल्याला माहिती आहे की आरोग्य संचालकांनी चौकशी समिती देखील पाठवलेली होती। त्रिसदस्यीय ही चौकशी समिती रुग्णालयात दाखल झालेली होती। पाहणी देखील सुरू करण्यात आलेली होती। छत्रपती संभाजीनगर इथल्या घाटी रुग्णालयातील डॉक्टरांची ही समिती आहे। काय उणिवा आहे, खरं कशी परिस्थितीमध्ये तिथे काही औषधं होते, काही औषधं नव्हते, अशा अनेक बाबीवर आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली आणि तसे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे। त्याचा रिपोर्ट आल्यानंतर निश्चित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय याच्याबद्दल सविस्तर माहिती देतील। कालच रात्री इथून गेलेली आहे। त्या समितीमध्ये ज्या ज्या विभागामधले जे डेथ होते त्याचे प्रोफेसर्स त्यांना तिथे गेलेले आहे आणि ते चौकशी करतील आणि त्याचा अहवाल डायरेक्टर पण आज तिथे गेलेले आहे, कमिशनर पण तिथे गेलेले आहे, त्यांना ते सबमिट करतील। औषधाच्या बाबतीमध्ये कुठलीही तक्रार नाही। ॲटलिस्ट ठीक आहे, तुम्हाला ओपीडीमध्ये सर्दी पडसाच्या पेशंटला एखाद्या वेळेस औषध भेटणार नाही, पण जिथं जिथं असे सिरियस पेशंट आमची जी ट्रीटमेंट होते तिथं आम्ही औषधी उपलब्ध करून दिलेले आहे। औषधामुळे मृत्यू झाला हे अत्यंत चुकीचं आहे। महाराष्ट्र के नांदेड़ में सरकारी अस्पताल में 24 घंटे से ज्यादा समय में 31 लोगों की मौत हो चुकी है, जिसमें से 17 बच्चे जो हैं नवजात हैं। इस पूरे मामले पे बातचीत करने के लिए हमारे साथ मेडिकल एजुकेशन मिनिस्टर हसन मुश्रीफ जी हैं। सर, 30-35 घंटे में 31 लोगों की मौत हो गई है, जिसमें से सबसे ज्यादा बच्चे जो है नवजात बच्चे हैं। क्या वजह बताई जा रही है, क्यों ये मौत का आंकड़ा इतना तेजी से बढ़ा? मैं कल बात की थी, तब ये 24 घंटे में 24 थे। अभी आप 7 का आंकड़ा मुझे बोल रहे हैं, मैं उसकी मालूमात लूंगा। कल ही मैंने हमारे कमिश्नर और डायरेक्टर को वहाँ भेजा है। इसे कोई जिम्मेदार है उसका हम तहकीकात करेंगे और इसमें कोई जिम्मेदार लगेगा तो उसे हम कार्रवाई करेंगे। दूसरी सिर्फ क्या वजह क्या लगती है, क्योंकि इतनी मौत का आंकड़ा बहुत ज्यादा, वजह क्या लगती है सर? आप एक ध्यान रखिए कि जो प्राइवेट हॉस्पिटल में जो पेशेंट जाता है उसे बिल देने के लिए पैसे नहीं होते तो उसे रेफर किया जाता है। एक्सीडेंट के पेशेंट को रेफर किया जाता है। स्नेक बाइट के पेशेंट वही आते हैं और इसीलिए ऐसा ये होता है। तो मुझे लगता है कि इसमें दवाई की कमी नहीं थी, इसमें डॉक्टर्स की कमी नहीं थी, परंतु ऐसा कैसा हुआ इसकी हम तहकीकात करें। एक एक मृत्यु का हम हिसाब लेंगे। लेकिन उसके सब जो वहाँ के डीन है, डीन का कहना है कि हैफकाइन से जो दवाइयां रेगुलर बेसिस पे आती थी वो दवाइयां आ नहीं रही हैं। कुछ कॉन्ट्रैक्ट इश्यूज हैं, दवाइयों की कमी की वजह से ये डेथ्स हो रही हैं। नहीं, ऐसा नहीं बोला उन्होंने। दवाई की कुछ कमी नहीं थी। डीपीडीसी से जो पैसा आता है उससे हब की तरफ की जाने की जरूरत नहीं, प्राधिकरण की तरफ जाने की जरूरत नहीं। ये डीपीडीसी का पैसा ये सिर्फ दवाई के लिए और इंस्ट्रूमेंट के लिए वहाँ के पालक मंत्री देते हैं। वो कलेक्टर को ही अधिकार है। सर, कोई जांच कमेटी बनाई आप लोगों ने? 100%। अभी कमिश्नर गए हैं, डायरेक्टर है, उसकी जांच कमेटी बनाई जाएगी और जो इसमें कोताही बढ़ता होगा उससे सजा देगी।
मुंबई से कैमरामैन अर्जुन चिखले के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 31 रुग्णांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली। यावेळेला त्यांनी रुग्णालयातील अस्वच्छता अधिष्ठाता श्याम वाकोडे यांच्या निदर्शनाला आणून दिली। इतकंच नाही तर वाकोडे यांच्या कार्यालयातल्या शौचालयाची सफाई त्यांनाच करायला लावली आहे। त्यांना बिल काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे, बाकी काम करण्यामध्ये नाही। गरिबाचं आरोग्य, गरिबांना सेवा मिळाली पाहिजे, ज्यांची ऐपत नाही खासगी रुग्णालयात त्या लोकांची सेवा मिळाली पाहिजे। दुर्दैवानं इथल्या शासकीय यंत्रणेनं शासनाचा जो पैसा आहे तो त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय केलेला आहे। कुठल्याही प्रकारचं घेणं देणं या लोकांना नाही, कधी हॉस्पिटलमध्ये फिरत नाही। आणि काल जी घटना घडलेली आहे त्याला जबाबदार इथले डीन, इथले हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत। आपण कुठेही फिरून बघा, जागोजागी घाणीचं साम्राज्य आहे। आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार आहे की यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे। शासकीय रुग्णालयातल्या मृत्यू प्रकरणावर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलेली आहे। सरकारी रुग्णालयातील औषधं तुटवड्याला सरकार जबाबदार आहे असं म्हणत अंबादास दानवेंनी टीका केली आहे, तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली आहे। सरकारला फक्त जमिनीच्या व्यवहारात, परदेश दौऱ्यात, माणसं फोडण्यात यातच इंटरेस्ट आहे। मी इतकंच सांगतो या क्षणी, जर थोडे जरी माणुसकी शिल्लक असेल तर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा ताबडतोब घेतला। या आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नसून ते वेगळ्याच कामात नेहमी अडकलेले असतात। हे सरकार अस्तित्वात आहे की नाही हा खरा प्रश्न आहे। हाफकिनची खरेदी, औषधाची खरेदी नाही। अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लोकांचा जीव जातोय, सरकारी दवाखान्यात जीव जातोय। हाफकिननी 1-1, 2-2, 3-3 वर्ष झाले खरेदीची ऑर्डर देऊन या सरकारने नवीन कायदा आला, पण तो अजूनही सर्वसामान्य माणसाला औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळत नाही। मोठ्या मोठ्या आयुष्यमान भारत वगैरे वगैरे केंद्राच्या राज्याच्या घोषणा, आपला दवाखाना, दुसऱ्याचा दवाखाना, दवाखान्याचा फायदा काय? आणि म्हणून अशा पद्धतीनं जीव जात असेल त्याला सरकार जबाबदार आहे। मला असं वाटतं जबाबदारावर तर कारवाई करावी, पण या सरकारने सुद्धा याचं उत्तर द्यावं। आणि हा जो बळी झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे। ठाण्यात पण मागे तसंच झालं होतं, आता नांदेडला झालेलं आहे, त्याच्यामुळे औरंगाबादची बातमी येते, त्यामुळे ह्या सरकारचे पूर्ण अपयश आहे। कधीतरी या सरकारने त्या आईला जाऊन विचारावं जिचं मूल काल गेलं असेल, तिच्या दुःखात, आणि तिची काय चूक त्या आईची, आणि आजच तातडीने त्यांनी प्रशासनाची मीटिंग घेतली पाहिजे। हे चौकशी वगैरे, चौकशीतून निष्पन्न पुढे काय होईल न होईल हा पुढचा भाग आहे, परंतु किमान 70 लोकांचे जीव वाचावेत एवढं तरी तातडीने सरकारने काहीतरी केलं पाहिजे, ही मी सातत्याने कालही त्या ठिकाणी बोललो होतो। माझं म्हणणं एवढंच आहे की शासनाने याचं गांभीर्य लक्षात दिलं पाहिजे। नुसती आश्वासनं न देता कालबद्ध वेळेमध्ये या सगळ्या गोष्टीचा निपटारा केला पाहिजे। नर्सेसच्या जागा रिक्त होत्या त्या बदली करून पाठवलेल्या आहेत, त्या जागा तातडीने भरल्या पाहिजेत। आमचं म्हणणं प्रत्येक गोष्ट राजकीय त्याचा टीका होते आहे या दृष्टिकोन न पाहता वास्तव हे गांभीर्याने शासनाने ओळखलं पाहिजे। सरकार ज्या पद्धतीने सामान्य लोकांची काळजी घ्यायला पाहिजे ते काळजी घेऊ शकत नाही। आपले जे मंत्री आहेत सावंत, हे ठीक आहे, त्यांचं हाफकिनचं त्यांचं फार जवळचं नातं आहे, पण जर तुमचं हाफकिनकडनं तुम्हाला औषधं घेता येत नसतील तर तात्पुरती तुम्ही दुसरं काहीतरी नियोजन केलं पाहिजे ना। ते नियोजन तुम्ही त्या बाजूला करत नाही, औषधं वेळेवर पोचत नाहीत, आणि त्यामुळे लहान मुलं जर दगावत असतील तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर सावंतांनी आजच्या आज तिथं कुठंतरी राजीनामा हा दिला पाहिजे। मला असं वाटतं की मेडिसिन कमी आहे, दुर्लक्ष असं म्हणण्याचं कारण नाही, पण तरी सुद्धा आकडा काही छोटा नाहीये। 12 लहान मुलं दगावणं म्हणजे काही सोपी छोटी गोष्ट नाहीये, पण त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय देवेंद्रजी अजितदादा यांनी लक्ष घातलेलं आहे, सगळ्यांनी माहिती त्या संदर्भामध्ये घेतलेली आहे, आणि आता एक चौकशी केल्यानंतरच वरिष्ठ पातळीवरून चौकशी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। चौकशी झाल्यानंतरच आपल्याला त्याचं कारण त्या ठिकाणी कळेल।